बजेट? हा बजेट भारताचा नाही तर बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून बिहारसाठी आणलेला बजेट असं वाटतं. म्हणजे भारताचा बजेट बिहारसाठी समर्पित अशी या बजेटची संकल्पना मांडता येईल. मुळात 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत की या देशामध्ये ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या ज्या परिस्थिती आहेत त्यावर कुठेही ठोस तरतूद, बेरोजगारांच्या संदर्भात, रोजगार निर्मितीच्या संदर्भात कुठलीही ठोस तरतूद या बजेटमध्ये अजिबात दिसून येत नाही. शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, पीक विम्यामध्ये काही बदल करावा, त्या पीक विमा कवच वाढवावा, अशा प्रकारची कुठेही या ठिकाणी या बजेटमध्ये सुविधा दिसते. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम झालं. काही ठिकाणी या बजेटमध्ये 2 गोष्टी करण्यात आल्या. एक तर मुंबई अहमदाबाद याला सुपरफास्ट ट्रेनसाठी पैसे, मेट्रोला पैसे, पण ग्रामीण महाराष्ट्राचं काय, उर्वरित महाराष्ट्राचं काय? उर्वरित महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये कुठलीही मोठी तरतूद नाही. म्हणजेच महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडण्याचं काम केलंय. काम हो गया, काम झालं, वैद्य मेला, अशी परिस्थिती झाली. मेक इंडिया फसल्यानंतर आता नव्यानं मॅन्युफॅक्चरिंग इंडिया हे नवीन आणलं, जुन्या बाटलीमध्ये नव्यानं औषधी, बाटली जुनीच, अशा पद्धतीनं हे बजेट एकूणच मला वाटतं की या बजेटमध्ये जे एक मध्यमवर्गीयांना लूट करून जो जीएसटीच्या माध्यमातून, टॅक्सवाढीच्या माध्यमातून, महागाईच्या माध्यमातून हे सगळं काही लूट चालली, त्याला केवळ तुम्ही इन्कम टॅक्समध्ये सूट दिली एवढाच काय त्या बजेटचा आता अर्थ लागतो. पण त्या पलीकडे दुसरं कुठलीही मोठी गोष्ट या बजेटमध्ये आम्हाला दिसली नाही. कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण शेतमालाला हमीभाव देणे आणि तो किती द्यावा यामध्ये स्पष्टता असणे आवश्यक होती. त्या बजेटमध्ये दिसायला पाहिजे होती, ते काही कुठे दिसलं नाही.